बुलढाणा जिल्ह्यातल्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी आंदोलन सुरू केलेलं आहे। नव्या पिढीला घडवणाऱ्या अंगणवाडी महिलांवर सरकार अन्याय करत असल्याचा आरोप या महिलांनी केला आहे। अंगणवाडी महिलांना वेतन श्रेणी लागू करा, त्याचबरोबर मासिक वेतनमध्ये वाढ करा अशा आंदोलनकर्त्यांच्या प्रमुख मागण्या आहेत। 2 दिवसांपासून हे आंदोलन सुरू आहे, मात्र एकही अधिकाऱ्यानं अजून तिथं भेट दिली नाही। आमच्या मागण्यांकडे लक्ष दिलं नाही तर 1 एप्रिलपासून राज्यभरातील अंगणवाडी शिक्षिका संपावर जातील असा इशारा त्यांनी दिला आहे। हमको इस सरकार ने खाजीकरण कर दिया। ये आप चड्डी की सरकार है। त्या बापाचं वेतन श्रेणी मिळालीच पाहिजे। दुख नहीं होना चाहिए, लेकिन एक झूठ 4 लाख हट देना शुरू है। लाभ दो हमको। आज या ठिकाणी 2 दिवस झाले आम्ही हा मोर्चा सुरू केलेला आहे। तर आमच्या अशा मागण्या आहेत। सर्वप्रथम मी या शासनाला असे सांगू इच्छिते की आमच्या ज्या कर्मचारी अंगणवाडी कर्मचारी महिला आहे या देशाचा मूलभूत घटक आहेत। तर आमच्या अशा मागण्या आहे की किमान अंगणवाडी सेविकेला 18,000, मिनी अंगणवाडी सेविकेला 16,000, तर मदतनीसला 12,000 मानधन वेतन श्रेणी ही लागू झालीच पाहिजे। आम्ही जे मागतो ते आमच्या कामाचा मोबदलाच मागतो। घामाचे दाम मिळावे यासाठी आता अंगणवाडी सेविकेनं मोठ्या प्रमाणात आंदोलन करण्याचा या ठिकाणी निर्णय घेतला आहे। बुलढाणा जिल्ह्यामध्ये अंगणवाडी सेविका असतील, मदतनीस असतील, शेकडो प्रमाणात आता जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकलेले आहेत। आपण देखील पाहू शकता की यांच्या रास्त मागण्या आहेत, ज्यांना वेतन मिळावे आणि वेतनामध्ये चांगल्या प्रकारे वाढ करण्यात यावी अशा प्रकारची मागणी या सर्व महिलांची आहे। गेल्या 2 दिवसापासून या महिला जिल्हाधिकारी कार्यालयावर मुक्काम ठोकलेला आहे, तरी अजून देखील शासनाने कुठल्याही प्रकारची दखल या ठिकाणी महिलांची घेतलेली नाही आहे। एकंदरीतच मुलं घडविण्याचं काम करणाऱ्या ह्या महिला आज स्वतःच या ठिकाणी उदासीन नेतृत्वामध्ये या ठिकाणी जगत आहेत। अंगणवाडी सेविकांबद्दल शासनाने कठोर निर्णय घ्यावा अशा प्रकारची मागणी या ठिकाणी शेकडोच्या संख्येने आलेल्या महिलांनी केली आहे। राहुल खंडारे, जय महाराष्ट्र।